नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. केंद्र शासनाच्या अनेक फ्लॅगशिप योजनांपासून अजूनही काही लाभार्थी वंचित आहेत. या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना योजनांची माहिती आणि लाभ देण्यासाठी संपूर्ण देशभर विकसित भारत संकल्प यात्रेचा उपक्रम राबवला जात आहे. त्यानुसार समाजातील सर्वसामान्य घटकांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. त्या लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येत आहे. या यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळणार असल्याने या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेने काटेकोरपणे केली. आजपासून नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात 8ही विभाग कार्यालय परिसरामध्ये ठिकठिकाणी यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल यांच्या वतीने येथील उरण रोडच्या बाजूला घनदाट जंगल प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर रोटरी क्लबच्या वतीने उद्यान विकसित करण्यात आले आहे. घनदाट जंगल प्रकल्पाच्या प्रथम वर्धापन दिनाच्या औचित्याने विकसित केलेल्या उद्यानाचे लोकार्पण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, प्रकल्प संयोजक तथा रोटरीचे माजी प्रांतपाल डॉक्टर गिरीश कुणे यांची प्रमुख उपस्थिती होती. मागील वर्षी रोटरी क्लबच्या वतीने घनदाट जंगल प्रकल्प हाती घेण्यात आला होता. या प्रकल्पाच्या संकल्पना पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची असून डॉक्टर गिरीश कुणे या प्रकल्पाचे संयोजक आहेत. या प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर नागरिकांसाठी उद्यान विकसित करण्यात आले आहे. लहान मुलांसाठी खेळणी, जॉगिंग ट्रॅक, शोभिवंत फुलझाडे, उत्तम प्रकाश योजना यामुळे हे उद्यान पनवेलकरांच्या हक्काचे विरंगुळ्याचे ठिकाण बनणार आहे. रायगड जिल्ह्यात सध्या पर्यटन हंगाम सुरू असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक ठिकठिकाणी दाखल झाले आहेत. अशावेळी वाहतूक कोंडी होत असून चालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी अशा चालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्ह्यातील 28 पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत असलेल्या वाहतूक शाखेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्या एकूण 354 वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. या वाहन चालकांकडून वाहतूक पोलिसांनी 2,24,500 रुपयांचा दंड आकारला आहे. नेरळ माथेरान या घाटातून जाणारी मिनी ट्रेन 4 वेळा डांबरी रस्ता ओलांडून जात असते. माथेरान डोंगरात प्रचंड पाऊस होतो, त्यामुळे डांबरी रस्ता खराब होतो. परिणामी या घाट रस्त्यातील नेरोगेज मार्गावर रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी खड्डे पडून अपघाताची स्थिती निर्माण झाली होती. त्या 4ही रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी पेवर ब्लॉक लावून रस्ता वाहन चालकांसाठी सुखकर बनवण्यात आला आहे. नेरळ माथेरान टॅक्सी संघटनेच्या मागणीनंतर कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाने 12 तास घाट रस्ता बंद ठेवून वॉटर पाईप स्थानक भागात रस्त्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. ती डागडुजी ही केवळ 4 दिवसांपुरती राहिली होती. नेरळ येथून माथेरानकडे जाताना घाट रस्त्यात जुम्मापट्टी चढाव तसेच वॉटर पाईप स्टेशनच्या अलीकडे आणि पलीकडे तसेच पेब किल्ला रस्ता सुरू होतो. अशा ठिकाणी रेल्वे प्रशासनाने सिमेंट बांधकाम करून पेवर ब्लॉक लावण्याचे काम पूर्ण केले आहे. त्याचा परिणाम वाहन चालकांना चांगला आणि सुखकर प्रवास करता येऊ लागला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या मागे लागलेल्या चौकशीचा ससेमिरा थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. साळवी यांच्या पाठोपाठ त्यांच्या कुटुंबियांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरू केली आहे. आमदार साळवी यांचा भाऊ, बहिणी आणि पुतण्याला उद्या चौकशीसाठी अलिबाग येथे हजर राहण्यास सांगितले आहे. बेहिशाबी मालमत्ता प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत आमदार साळवी यांची चौकशी सुरू आहे. यापूर्वी साळवी हे 5 वेळा चौकशीसाठी हजर राहिले होते. त्यांचे स्वीय सहाय्यक यांची देखील चौकशी करण्यात आली. एसीबीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने साळवींचे राहते घर आणि रत्नागिरीतील हॉटेलचे मूल्यांकन केलेले आहे. या प्रकरणात आमदार साळवी यांच्यासह त्यांची पत्नी अनुजा साळवी, 2 मुले शुभम आणि अथर्व, भाऊ दीपक साळवी, सीए श्रीरंग वैद्य यांची चौकशी केली आहे. आता पुन्हा आमदार साळवी यांचे बंधू दीपक साळवी, बहिणी अनुराधा साळवी आणि पुतण्या दुर्गेश साळवी यांना चौकशीसाठी उद्या अलिबाग येथील एलसीबीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
सलग सुट्ट्यांनंतर मुंबईत परतणाऱ्या वाहनांची संख्या वाढण्यास सुरुवात असल्याने रात्रीच्या सुमारास पनवेल शिव महामार्गावर कळंबोली सर्कल ते खारघर टोल नाका या परिसरात वाहनांच्या 2 किलोमीटर रांगा लागल्या होत्या. नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमनासाठी पोलीस बंदोबस्त लावला होता, तरी वाहतूक संथ गतीने सुरू होती. कळंबोली सर्कल ते कोपरा पुलापर्यंत या 1 ते 2 मिनिटांपर्यंतचे अंतर कापण्यासाठी वाहन चालकांना तब्बल अर्धा तास लागल्याने प्रवासी वैतागले होते. सलग सुट्ट्यांनंतर मुंबईत परतणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असल्याचे ध्यानात आल्याने नवी मुंबई पोलीस दलाच्या वाहतूक विभागाचे उपायुक्त तिरुपती काकडे यांनी कळंबोली ते बेलापूर या दरम्यान 3 वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 5 पोलीस निरीक्षक आणि 150हून अधिक वाहतूक पोलीस कर्मचारी वाहतूक नियमनासाठी तैनात केले होते. पनवेल महापालिकेने रक्षक पोलिसांच्या मदतीसाठी ते दिले आहेत. तरी हजारो वाहनांमुळे वाहतूक नियमांचे गणित कोलमडले होते. अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध बाल गिर्यारोहक शर्विका जितेन म्हात्रे हिने वयाच्या 6व्या वर्षी पुन्हा एक अद्भुत कामगिरी करून संपूर्ण महाराष्ट्राचे नाव देशात उंचावले आहे. शतक गडकिल्ल्यांचे या तिच्या गेल्या 3.5 वर्षांपासून सुरू असलेल्या मोहिमेतून तिने शेवटचा म्हणजे 100वा कठीण श्रेणीतील जीवधन किल्ला सर केला. या मोहिमेत शर्विकाने ऊन, वारा, पाऊस, थंडी याची तमा न बाळगता प्रत्येक शनिवार आणि रविवारी महाराष्ट्रातील रायगड, पालघर, ठाणे, पुणे, नाशिक, नगर या जिल्ह्यातील तब्बल 100 गिरिदुर्ग सर केले आहेत. हे गडकिल्ले पायथ्यापासून सर करून तिने एक नवा विक्रम प्रस्थापित तर तरुणाईत एक नवा आदर्श निर्माण केला आहे. शर्विकाने सोमवारी सकाळी 10 वाजता पुणे जिल्ह्यातील अतिकठीण जीवधन किल्ला सर केल्यानंतर गडाच्या माथ्यावर तिने गडकिल्ले वाचवा, महाराष्ट्र वाचवा असा संदेश देणारा फलक झळकावला. किल्ला सर करून पायथ्याशी तिने 100व्या किल्ल्याची माती गोळा केली. विशेष म्हणजे शर्विकाने प्रत्येक गडाच्या पायथ्याच्या पवित्र मातीचा संग्रह केला आहे. ही माती आपल्या मावळ्यांच्या रक्तामुळे आणि शिवरायांच्या चरणामुळे पवित्र झाली आहे अशी तिची धारणा आहे. उरण शहरातील बंद पडलेली CCTV यंत्रणा पूर्ववत करण्यात येणार असून त्यासाठी उरण पोलिसांनी ठिकाणे निश्चित केली आहे. शहरात यासाठी 85 कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी कंट्रोल रूमही बनवण्यात येणार असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली आहे. याकरिता ONGC कडून सहकार्य मिळणार आहे. उरण शहराच्या कक्षा रुंदावू लागल्या आहेत. त्याचप्रमाणे तालुक्यातील वाढत्या लोकसंख्येमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापूर्वी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्यात आले होते, मात्र त्याची देखभाल दुरुस्ती वेळेत न झाल्याने ते निकामी झाले आहेत. ONGC प्रकल्पाच्या सहकार्याने उरण शहरात CCTV कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी शहरातील ठिकाणी निश्चित करण्यात आली आहेत. शहरात एकूण 85 कॅमेरे बसवण्यात येणार असून लवकरच हे काम पूर्ण केले जाईल अशी माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली आहे. राज्यात थंडीचा कडाका कमी अधिक होत आहे. राज्यात गारठा कायम असून उत्तर महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी तापमानाचा पारा 10 अंशाखाली आहे. अशात आता राज्याच्या किमान तापमानात वाढ होणार असल्याने गारठा काहीसा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नैऋत्य अरबी समुद्रात समुद्रसपाटीपासून 3.1 चक्राकार वाऱ्यांची स्थिती दक्षिणेकडे सरकली आहे. त्यामुळे उत्तर भारतात थंडी कमी झाली असून त्याचा परिणाम महाराष्ट्रातही होण्याची शक्यता आहे. राज्य सरकार 4थे महिला धोरण राबवत असून आता मुलाच्या किंवा मुलीच्या नावापुढे आईचे नाव लिहावे लागणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये दिली. यावेळी त्यांनी आपण सत्ताधारी भाजपसोबत का गेलो हे सांगताना राज्य सरकारच्या कामांचाही उल्लेख केला. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की राज्यात 4थ्या महिला धोरणाद्वारे महिलांचा मोठा सन्मान केला जाणार आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या नेतृत्वाखाली 4थे महिला धोरण आणले आहे, ज्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. फार बारकाईने हे धोरण आणले गेले आहे. याआधी मुलं जन्माला आल्यानंतर त्यांच्या नावापुढे वडिलांचे नाव लावले जायचे. मुलाचे नाव, मग वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव लावले जायचे. आता आपण नवीन निर्णय घेतला आहे. इथून पुढे मुलाचे किंवा मुलीचे नाव, मग आईचे नाव, त्यानंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव लावले जाईल असे त्यांनी सांगितले.